नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10+2 तसेच 10वी वर करता येणारा एक डिप्लोमा स्तरावरील कोर्स बद्दल पाहणार आहोत, जो आहे डिप्लोमा इन फाईन आर्ट्स. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, भविष्यामध्ये काय संधी याच्यासाठी उपलब्ध होतात, जॉब्स आहेत का, त्याचं पॅकेज काय आहे, त्याचे इन्स्टिट्यूट्स कोणकोणते आहेत, हे आपण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर या कोर्समध्ये काय शिकवलं जातं आणि हा कोर्स कशाबद्दल आहे ते आता पाहूया. यामध्ये मेनली व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट रिलेटेड गोष्टी शिकवल्या जातात. जो आर्ट भाग आहे तो इंडियन कल्चरचा खूप जुना हिस्सा आहे, त्यामुळे हा कोर्स खूप इम्पॉर्टंट बनून जातो. त्याचबरोबर हा कोर्सचा कालावधी जर पाहिला तर हा कोर्सचा कालावधी कम्प्लिटली 1 वर्षाचा आहे, जो तुम्हाला प्रत्येक कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला 1 वर्षाचा कालावधी मॅक्झिमम याच्यामध्ये पाहायला भेटतो. आणि सर्व ज्या याच्यामध्ये गोष्टी शिकवल्या जातात त्या आर्ट रिलेटेडच आहे, कारण हा डिप्लोमा आर्ट वर बेस्ड आहे. तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते त्याबद्दल पाहूया. तर बघा, जर तुमची 10वी नुकतीच झालेली असेल तर 10वीच्या मार्क्सवर तुम्हाला ऍडमिशन इझिली मिळून जातं. बरेच इन्स्टिट्यूट 10th वर सुद्धा ऍडमिशन देतात, जिथे तुम्हाला 50% मिनिमम मार्क्स असले पाहिजेत. पण जर तुमचे 50 पेक्षा कमी असतील तर 40 to 50% दिले जाऊ शकतात. जर रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला याच्यामध्ये सूट पण दिली जाते या क्रायटेरियामध्ये. त्याचबरोबर तुम्ही 10+2 म्हणजे 12th पासिंग स्टुडंट असाल तर याच्यामध्ये काही इन्स्टिट्यूट सीईटीचे एक्झामचे मार्क्स सुद्धा पाहतात. त्याचबरोबर तुमचे 12th चे जे मार्क्स आहेत, जे तुम्ही कंप्लीट केलेले आहेत, जे विषय आहेत त्याचे सुद्धा मार्क्स पाहिले जातात. त्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला इझिली यामध्ये ऍडमिशन मिळून जाते. आणि याची ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आता पाहूया की याचे इन्स्टिट्यूट जसे FAD इंटरनॅशनल, MIT इन्स्टिट्यूट, इथे हे कोर्स जो आहे तो तुम्हाला ऑफर केला जातो. तुम्ही पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये हा कोर्स इझिली तुम्ही करू शकता, कारण तिथे खूप सारे कॉलेजेस आहेत जे ते कॉलेज हा कोर्स ऑफर करतात. सर्व कॉलेजचे जी लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. त्यांची ॲव्हरेज फीस पण पाहू शकता. याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग सारखे जॉब्स अवेलेबल आहेत आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स. त्याचबरोबर तुम्ही आर्किओलॉजी सुद्धा डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता, कारण आर्टवर आहे सर्व काही. तर असे खूप सारे जॉब रोल सुद्धा आहेत, त्याबद्दल सुद्धा डिटेल्ड माहिती, त्यांचा जॉब रोल काय, त्यांची जे अॅन्युअल पॅकेज काय मिळू शकतं, तर हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे, तिथे वाचू शकता. ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहिलं तर ऍडमिशन प्रोसेस मी जसं सांगितलं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहे. त्याचबरोबर तुम्ही जे रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे किंवा कॉलेज आहे जे ते कोर्स प्रोव्हाइड करत आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करून डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता, किंवा त्यांचे जे ऑफिशियल साइट्स आहेत तिथे सुद्धा तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. आता हे तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन तर मिळून जाईल, पण जर तिथे एंट्रन्स एक्झाम ठेवलेली असेल खूप पर्टिक्युलर कॉलेजने, तर तुम्हाला ते एंट्रन्स एक्झाम पास होणे सुद्धा गरजेचे आहे. किंवा त्यांनी सीईटीचे मार्क्स जर पाहत असतील तर 12th नंतर जर तुम्हाला सीईटी द्यावीच लागते, किंवा ते एक्झाम जे देतात त्याचे मार्क्स सुद्धा इथे धरले जातात. तर त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये इझिली ऍडमिशन मिळून जाते. तर जसं मी तुम्हाला याची ऍडमिशन प्रोसेस सांगितली ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आहे. ज्यावेळेस तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घेता आणि तुमचा जो हा डिप्लोमाचा प्रवास सुरू होतो, याच्यामध्ये ज्या परीक्षा आहेत तर त्या अॅन्युअल पद्धतीने होतात. एक परीक्षा आहे याच्यामध्ये, बाकी याच्यामध्ये प्रॅक्टिकल सुद्धा घेतले जातात. तुमच्याकडे थेरॉटिकल सुद्धा नॉलेज येतं, स्किल सुद्धा तुमच्या अनलॉक होतात. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट कराल, तुम्हाला याचे सर्टिफिकेट मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीजमध्ये यूज करू शकता. तर आता आपण याचा सिलेबस पाहूया. ॲज आय टोल्ड यू बिफोर की 1 वर्षाचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये जो सिलेबस आहे तोही खूप छोटा आहे, जे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट, स्टील लाईफ जो की प्रॅक्टिकल बेस्ड आहे, क्ले मॉडेलिंग, प्रॅक्टिकल वर्क, पोर्ट्रेट पेंटिंग, लँडस्केप पेंटिंग जे की प्रॅक्टिकल बेस्ड आहे. तर हे जे विषय आहेत ह्या 1 वर्षाच्या स्पॅनमध्ये तुम्हाला शिकण्यासाठी मिळतील, जे तुम्हाला शिकून याची एक्झाम जी आहे ती क्लिअर करू शकता, आणि खूप सोपी ही एक्झाम असते. तर याच्यामधील आता पुढील संधी पाहूया. तर पुढील संधी खूप साऱ्या आहेत. सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते आर्किओलॉजी डिपार्टमेंट, तसेच तुम्ही आर्ट किंवा टीचर बनू शकता. आता याच्यामधून तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता, जसं BA आहे, बॅचलर ऑफ आर्ट. तिथे तुम्ही तुमच्या स्किल्स अजून अनलॉक करू शकता. खूप काही शिकण्यासाठी आहे.
आणि आर्ट हे असा विषय आहे जो आपल्या इंडियन कल्चरशी जे आहे ते अलाइन आहे. खूप मतलब महत्वाचा हिस्सा आहे याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे शिकण्याची संधी जर तुम्हाला मिळत असेल, तुम्हाला आवड असेल, तर नक्कीच तुम्ही याला परस्यू केलं पाहिजे. तर हा कोर्स कोणी निवडायला पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आर्टिस्ट किंवा ग्राफिक डिझायनर तसंच आर्किओलॉजी हे जर विषय आवडत असतील, आर्ट हा विषय आवडत असेल आणि तुमची जर नुकतीच 12वी झालेली आहे किंवा तुमची 10वी झालेली आहे, तर तुम्ही डायरेक्टली या डिप्लोमाच्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला फर्दर स्टडीज BA मध्ये कंप्लीट करायचं आहे, तर तुम्ही म्हणजे रेग्युलर ह्याच्यामध्ये, कारण रेग्युलर जर तुम्ही कॉलेज करत असाल मुक्तचं सोडून, तर तुम्हाला खूप साऱ्या स्किल्स शिकण्यासाठी मिळू शकतात. कारण BAचं रेग्युलर कॉलेजही अवेलेबल आहेत, त्याच्यावर मुक्तही आहे. तर जे फर्दर स्टडीज आहे ते तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये करू शकता, ज्याने तुम्ही पुढे याच्यात खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत. जर तुम्हाला हा विषय आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या कोर्सला कन्सिडर केलं पाहिजे किंवा इतरांनाही कन्सिडरेशन दिलं पाहिजे. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा. काही क्वेश्चन्स असतील याच्याबद्दल, जॉब रिलेटेड, त्याचबरोबर कॉलेज माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. सर्व माहिती तिथे मी प्रोव्हाइड केलेली आहे. हा व्हिडिओ मोठा होईल यामुळे मी इथे हे सर्व काही डिस्कस करत नाहीये. तर तुमचे जर का तरीही काही क्वेश्चन्स बनत असतील तर इंस्टाग्रामवर ॲज वेल ॲज कमेंट सेक्शनमध्ये आमच्याशी बोलू शकता. इंस्टाग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.